नमस्कार. आपण पाहत आहात औरंगाबाद UCN टीव्ही न्यूज. छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद शहराला एक ऐतिहासिक वारसा आहे. औरंगाबाद शहरामध्ये बीबीचा मकबरा आहे, पंचक्की आहे, सोनेरी महल आहे, त्याचप्रमाणे औरंगाबाद लेणी सुद्धा आहे. पण याबरोबरच जेव्हा मुघल शासक औरंगजेब यांनी औरंगाबाद शहराच्या चोही बाजूने संरक्षण भिंत बांधली, त्यांनी त्यासोबत त्यांनी 52 दरवाजे बांधलेले आहेत. त्या 52 दरवाजाच्या नावाने आपला शहर हा जागतिक लेवलवर ओळखण्यात येतो. त्या 52 दरवाजे काही दरवाजे आपल्याला त्याच्यामध्ये माहित आहेत, जसं की मकई गेट असेल, दिल्ली गेट असेल, किंवा रंगीन दरवाजा असेल, किंवा मकई गेट रोशन गेट असेल. अशा प्रकारचे दरवाजांना आपण ओळखतो. पण सध्या आपण जिथे उपस्थित आहोत त्या दरवाजापैकीच एक दरवाजा आहे, म्हणजे खिजर दरवाजा. या दरवाजाला हत्ती दरवाजा म्हणून पण ओळखलं जातं, कारण याची हाईट खूप जास्त असल्यामुळे त्यांचे जे सैनिक आहे याच्यावर हत्तीवर बसून एकूण पुढे प्रवास करत होते. असा हा खिजर दरवाजा आहे. या खिजर दरवाजाचं बांधकाम 1679 ला सुरू झालं व 1683 ला संपलं. 17व्या सदीतील हा जो बांधकाम आपण समोर बघत आहोत. परंतु आपल्या पुरातत्व खात्याने व महानगरपालिकांनी याच्याकडे लक्ष दिलं आहे का, असा प्रश्न निर्माण होतो. कारण आपण बघत आहोत का याच्या पाठीमागे जर आपण बघत आहोत तर पूर्ण झाडे झुडपे आलेली आहेत, मोठमोठे झाडे झालेले आहेत. समोरच्या बाजूला सुद्धा मोठमोठे झाडे झालेले आहेत. आणि विशेष म्हणजे याच्या पाठीमागे जर गेटच्या पाठीमागे जर आपण बघितलं तर अतिक्रमण झालेलं आहे. या झाडामुळे अतिक्रमणामुळे या गेटची शोभाही गेलेली आहे व या गेटचं नुकसान होण्याची शक्यता आहे. आपण त्याबरोबर बघितलं असेल की पाण्यामुळे किंवा कसे वादळामुळे तरी काहीतरी कारणामुळे हे सगळं जे दगड आहेत, काळे दगड जे आहेत, ते दगड जे सगळे निघालेले आहेत. आणि हा खाली त्याच्यामुळे जेव्हा पाऊस पडतो तेव्हा याचे सुद्धा पाणी जमा होतं, तर पाणीचं निचऱ्याचं पण जागा इथं नाही. स्मार्ट सिटीच्या निधीमध्ये काहीतरी खर्च इथं करण्यात आलेला आहे. आपण बघत आहोत काही लाइटिंग वगैरे लावण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. प्लस पॅरिसचं थर लावण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये सगळे तळे गेलेले आहेत, त्याच्यावर झाडं आलेले आहेत, आपण बघत आहोत. हा एक संरक्षित आपला हा जो याला पुरातत्व खात्याने संरक्षित केलेला आहे या गेटला, पण त्याच्याकडे काही ध्यान देण्याचं कोणी त्याला ध्यान देत नाही. त्यामुळे आपला ऐतिहासिक वारसा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. हा जो दरवाजा आहे हा टीव्ही सेंटरवरून आपण जेव्हा दिल्ली गेटला जातो त्या रस्त्यावर सुंदर असं देखणं असं दरवाजा आहे, पण हे लोकांच्या नजरेत पडत नाही. त्याच्या समोरच एक सुंदर असं पाण्याचं लेक आहे, त्याच्या समोर एक हिमायती बाग आहे. असा सुंदर हा परिसर आहे. हा जर परिसर स्वच्छ ठेवला, या परिसरात देखभाल केली, तर जे सैलानी आहेत, जे येणारे पर्यटक आहेत, ते दिल्ली गेट बघतील, बीबीचा मकबरा बघतील, पंचक्की बघतील, त्याच्यासोबत हा जो गेट पण आपल्या बघतील. याच्यामुळे काय होईल, याच्यामुळे आपल्या जे निधी आहेत थोडा पार का होत नाही, पण आपल्याला जो परकीय निधी आहे तो या गेटच्या माध्यमातून आपल्याला मिळू शकतो. थोड्या फार प्रमाणात काय होते, बेरोजगारी कमी होऊ शकतो. अशा दरवाजाकडे महानगरपालिका पुरातत्व खात्याने लक्ष द्यावं, अशा इथलच्या नागरिकांची मागणी आहे. आपण पाहूया UCN टीव्ही न्यूज. धन्यवाद.